बादल जो घिर के आए तो बात अलग है, उनको जो साथ लाए तो बात अलग है. आणि बात आज खरंच अलग आहे कारण अत्यंत उत्तम असे दिग्दर्शक गोविंद निहलानी, अत्यंत उत्तम अशी कास्ट, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, दोघं माझ्यासोबत आहात. एक सगळं फारच सुंदर जुळून आलं आहे आणि बात तो अलग होणीही चाहिए थी. अगदीच. एकतर गोविंदजींच्या बाबतीत म्हणायचं तर आम्ही सगळेजण अशा तयारीत होतो की तुम्ही सांगा म्हणले पडलेला शब्द झेलायला आम्ही तयार आहोत. मी तर त्यांना हे सांगितलंही होतं, गेली अनेक वर्ष मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. आणि मी परत एकदा म्हणते की या सिनेमात त्यांनी जर मला काहीही काम दिलं असतं, असिस्टंट डिरेक्टर म्हणून, फ्लोअर क्लीनर म्हणून, तरी मी ते केलं असतं. कारण आपली आयुष्यात ज्यांचा आपण मनापासून आदर करतो अशी थोडी माणसं आहेत. काही माणसांचं मला बॅकस्टेज करायचं आहे, त्यांचं नाटक चालू असताना. असं गोविंदजींसाठी काही स्पॉट बॉयचं काम करायलाही मी तयार आहे. पण या सिनेमात त्यांनी मला काम दिलं, म्हणजे पडद्यावर दिसणार आहे मी, हीच मोठी गोष्ट आहे. बरोबरीनं इतके गोड कलाकार आहेत आणि या सगळ्या टीमबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अतिशय छान गोष्ट आहे. कारण काही गोष्टी अपरिहार्यपणे एकत्रच येतात. त्यामुळे गोविंदजी फिल्म करणार आहेत म्हणजे गोष्ट चांगली असणार हे गृहीतच धरायला पाहिजे. झालं वाटतं पुन्हा सुरू. काय होतं ते? आपल्याकडे आज पाहुणे येणार आहेत ना. या 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 बाजी प्रभू या. Think of the devil. And the devil is here. For the lady of the house. Congratulations for your new album. So, Mr. David, the usual poison? The blood. का रात्रीतला हा खेळ आहे अशा पद्धतीने किती एनरिचिंग एक्सपिरियन्स होता. नाही, फारच विलक्षण होता. सी बेसिकली एक्सपिरियन्सच्या आधीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या फार इंटरेस्टिंग असतात असं मला वाटतं. म्हणजे गोविंदजींनी चित्रपटासाठी विचारल्यानंतर शूटिंग सुरू होण्याच्या मधल्या काळामध्ये जे घडलं ना, विचारल्यावर पहिली प्रतिक्रिया हवेत असणार तसं होतं ना की अर्धसत्यमध्ये व्हायला ज्या माणसाने ओमपुरीला ॲक्शन म्हणलं किंवा बच्चन साहेबांना ॲक्शन म्हणलं, आता ते आपल्याला ॲक्शन म्हणणार आहेत की ते सिरियसली असं वाटतं की आयला ज्याने अर्धसत्य तमस केलं तो आता आपल्या समोर सिनेमा करणार आहे. एक आपल्याला असं पोटात गोळा येतो ना, तसं झालं होतं की काय घडणार आहे माहिती नव्हतं. पण इथे आल्यानंतर काही काही दिग्दर्शक असे असतात किंवा काही काही कलाकार असे असतात ना की ज्यांच्याबरोबर काम करताना स्वतःचं डोकं बिलकुल वापरायचं नसतं, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि पुढे जातं. ते निश्चितपणे तुम्हाला कुठेही पडू देत नाहीत, तुम्हाला शेवटपर्यंत ते घेऊन जातात. मला असं वाटतं की गोविंदजींबरोबर काम करताना तो अनुभव आला. दुसरी गोष्ट, आत्ता जसं सोनाली म्हटली की ह्या सिनेमात त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका केली असती तर जसं पहिल्यांदा नाटकात काम मिळवण्यासाठी ते असं ना, आपण जेव्हा प्रायोगिक नाटकात काम करायचो तेव्हा प्रमुख भूमिका नाही आहे पण इथे मागे एक झाड असतं, तर झाड तुला व्हायचं आहे तर मला चालेल, मी झाड होतो, कारण तुला नाटकात काम करायचं असतं. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर ती अवस्था पुन्हा आयुष्यात यायला ते आमच्या आयुष्यात यायला लागले आणि त्याच्यामुळे हो चालेल मी झाड झालो तरी पण मला याच्यात करायचे काम. खरंच जसं आता सुबोध म्हणला, अर्धसत्य, आक्रोश, अनेक सिनेमे आहेत. स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह, ओमपुरी, ह्या सगळ्यांमध्ये आता आम्ही तुम्हाला बघतो खरं तर. आणि अशा दिग्दर्शकांसोबत जेव्हा काम करायची वेळ येते दडपणही तेवढंच असेल, एक्साइटमेंटही होती, दडपणही होतं आणि मग तो अनुभव किती समृद्ध होत जातो. नक्कीच. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोविंदजी मराठीत सिनेमा करणार होते, हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. कारण भारत हा एक रिजनल सिनेमांनी संपन्न असा देश आहे. म्हणजे आपली प्रतिज्ञा एका बाजूला आणि चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचं तर आपल्याकडे खूप चांगले चांगले रिजनल सिनेमे बनतात. आणि अनेकदा असं वाटत राहतं की हे दोन वेगळे भाग आहेत का, की कमर्शियल हिंदी सिनेमा, बॉलिवूड आणि इतर भाषांमधले सिनेमे. तर हा काय म्हणतात त्याला, दोन तुकडे न पडू देण्याला, एकसंध ठेवण्याला काही माणसं कारणीभूत आहेत. आणि त्यातला हा गोविंदजींचा निर्णय मला वाटतो. कारण ते नक्कीच ही फिल्म हिंदीत बनवू शकले असते पण त्यांना मराठीमध्ये फिल्म करावीशी वाटणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर आम्हाला काम करायला मिळणं, कारण त्यांच्या सिनेमाला गोष्ट सांगण्याची एक वेगळी स्टाईल आहे. त्यांना फिल्म मेकिंग हे टेक्निक दाखवायला, किंवा ते स्वतः उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर आहेत पण स्वतः किती टॅलेंटेड टेक्निशियन आहेत हे दाखवण्यासाठी ते सिनेमा बनवत नाहीत. ते कायमच गोष्ट सांगण्यासाठी सिनेमा बनवतात. आणि ही गोष्ट आज आपल्याला बघायला मिळणार आहे जी थोडीशी निखळ करमणुकीच्या पलीकडची आहे. म्हणजे करमणुकीचं माध्यम आहे जे मे बी
टिळकांना अपेक्षित होतं गणेशोत्सव करताना की तुम्ही नुसतेच मजा करायला एकत्र येऊ नका, पण समाज प्रबोधनासाठी एखादा विचार घरी घेऊन जा. त्या दृष्टिकोनातनं गोविंदजींनी अनेकदा चित्रपट बनवलेले आहेत. ते मानवी नात्यांचे असतील किंवा समाजावर भाष्य करणारे असतील. तर त्यातलाच हा एक प्रयत्न आहे, ती आणि इतर. आणि तो सिनेमा करताना आम्हाला जाणवलं होतं की आम्ही बऱ्यापैकी क्रोनॉलॉजिकली गेलो होतो शूट करताना सुद्धा. ते आपल्याला जाणवतं ना की सुरुवात झाली आहे पण कुठेतरी वेगळीकडेच घेऊन चालला आहे आता हा विषय आपल्याला. आणि त्यामुळे आमची एक उत्स्फूर्तता वेगळी होती. त्या कथानकासोबत तुम्ही पुढे जात होता. अगदीच आमचं कॅरेक्टरही हळूहळू पुढे जात होतं. आमच्या एकमेकांच्या बॉन्डिंगमध्ये फरक पडत होता की सुबोध आणि मी नवरा बायको आहोत, पण खूप माणसं आल्यावर आपल्याला थोडंसं वाटतं ना की अरे नाही, तुला तरी कळत असेल मी काय म्हणतीये. त्या गर्दीतही आपण आपलं माणूस शोधत असतो किंवा आपल्याला दिलासाही असतो की आपलं माणूस आहे ना, मग माझं व्यक्त करायला मी घाबरत नाही. अशा अनेक छटा आम्हाला शूटिंग करताना अनुभवायला मिळाल्या. आणि याचं कारण गोविंदजींचा सिद्धहस्त दिग्दर्शनाचा असणं आमच्यासोबत. त्यांनी कुठेही आम्हाला वाहू दिलं नाही. म्हणजे खूप एक्सपेरिमेंट करा, खूप शोधून बघा स्वतःला, पण पुन्हा तुम्हाला त्या पात्रामध्ये मी बसवीन असा विश्वासही त्यांनी दिला होता आम्हाला. खून गंभीर, पण जे खुनापर्यंत पोहोचू शकतं असं भांडण गंभीर नाही. आपण जोपर्यंत एखाद्या कुटुंबाचा भाग होत नाही तोपर्यंत आपल्याला थोडीच कळणार आहे कोण बरोबर कोण चूक. या नीच माणसांना असं सोडता का नाही? आत्ताच्या आत्ता जाऊन गोळ्या घातल्या पाहिजेत त्यांना. एक ती माणसं जी कदाचित संख्येने खूप कमी आहेत पण त्यांच्या पाठीमागे एक मोठी शक्ती आहे. पण असंही वाटतं की आवाज उठवला या लोकांच्या विरुद्ध तर मग त्याचे जे परिणाम होतील ते फेस करायला आम्ही तयार आहोत का? ही जागा आहे जिथे शूटिंग पण इथे झालेलं आहे आणि इथे अनेक सिनेमांचं शूटिंग झालं आहे. अनेक मोठे कलाकार इथे आलेले आहेत. ही धरती काहीतरी स्पेशल आहे. ये भी अलग बात आहे. आज तुझा तो एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स आहे ना, तो मला असं वाटतं की बालगंधर्वमध्ये मी घेतलेला आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत जेव्हा FTIमध्ये गेलो, मी इथे कधी आलो नव्हतो राजकमलमध्ये, पण मी फिल्म इन्स्टिट्यूटच्या आतमध्ये गेलीस ना तू गेटमधनं की तुला असं वाटतं की इथनं जर बाहेर पडायचं ना तर काहीतरी चांगलं काम करून बाहेर पडायचं. म्हणजे ती ऊर्जा आहे ना त्या लोकांनी काम केल्याची, ती ऊर्जा तुझ्याबरोबर त्या अख्ख्या वास्तूमध्ये फिरत असते. ते ऊर्जा तुला देत असतं. आणि मला असं वाटतं की ती ऊर्जा राजकमल स्टुडिओमध्ये शांताराम बापूंच्या कर्तृत्वाची आहेच आहे, पण त्याचबरोबर गोविंदजींची आहे. आमच्या सेटवरती पहिल्या दिवशी श्याम बेनेगल आले होते आम्हाला आशीर्वाद द्यायला. 5 दिवसानंतर अधूर गोपालकृष्णन आले होते आशीर्वाद द्यायला. म्हणजे आता ह्याच्यापेक्षा अजून तुला आयुष्यात काय हवं आहे, काय मागणं आहे तुझं, हे घे असं तुला म्हणतो ना, तसं ह्या चित्रपटात आणि त्याचबरोबर आमचं शूटिंग चालू असताना किरण शांतारामांचं ऑफिस इथेच आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला टूर दिली होती अख्खी, कुठे शांताराम बापू बसायचे, त्यांची लायब्ररी, त्यांची खुर्ची. तर ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्यासाठी तेच महत्त्वाचं आहे ना. अत्यंत प्रेरणादायी आणि ऊर्जादायी. हो, म्हणजे कोहिनूर घडा बघायला इंग्लंडमध्ये जाण्यापेक्षा इथे जे कोहिनूरसारख्या गोष्टी आहेत. या जागेत बसून त्यांनी घोड्यावरती पैसे नव्हते लावले, तर त्यांनी सिनेमात पैसे गुंतवले होते आणि वेगवेगळे सिनेमे केले होते. आणि एक सिनेमा म्हणजे 2 के 12 असेल किंवा कुठलाही सिनेमा असेल, माझ्यासाठी तर प्रचंड मोठा अनुभव होता. कारण इथे जी मेकअप रूम मला मिळाली, जो आरसा आहे, त्या आरशामध्ये किती जणींनी स्वतःला पाहिलं असेल. ती हिरोईनची मेकअप रूम आहे. स्मिता पाटील पासून सगळ्या जणी ह्या फ्लोअरवरती गोविंदजींच्या जवळपास सगळ्या सिनेमाचं शूटिंग, त्यांचं तर शूटिंग झालेलंच आहे आणि शांताराम बापूंचंही कितीतरी शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे तो एक खूप आपल्याला रोमांचित करणारा अनुभव असतो की त्यांनी कितीच, म्हणजे तो क्षण वजा करता या क्षणामुळे आपण काय घेऊन जायचं आहे आयुष्यात, की तसं लक्षात राहील असं काम आपण करू शकणार आहोत का, हे स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघून आम्ही विचारू शकलो. हे खूप मोलाचं आहे. घिर के आई तो बात अलग है. लाईट्स आउट ही मंजुला पद्मनाभन यांची कादंबरी, याच्यावर आधारित आहे हा सिनेमा. काय हा फॉर्म काय म्हणता येईल, थोडा एक थ्रिलिंग एलिमेंट आम्हाला दिसतोय. सिनेमाविषयी काय सांगा. नाटकाचा फॉर्म म्हणलीस तर आपल्याकडे अशा पद्धतीचे नाटकं खूप येऊन गेले, ज्याला आपण चर्चा नाट्य असं म्हणूया. की लोक येतात आणि एखाद्या विषयावरती, जसं चंद्रपूरच्या जंगलात नावाचं मी नाटक केलं होतं, किंवा अजून कुठलं चर्चा नाट्य टाईप आपल्याकडे आलेलं, किंवा
मळभही होतं एका पार्टीचा मूड येऊन मळब होता करेक्ट. त्यामुळे पार्टी वारांचं करेक्ट. त्या पार्टीचा फील या सिनेमात सुरुवातीला थोडंसं वाटतोय कारण त्यांनी सुरुवात होते या गोष्टीची आणि त्याच्यानंतर जे घडतं ते म्हणजे हा सिनेमा आहे. पण चर्चानाट्य आहे आणि मला असं वाटतं की चर्चानाट्य आपल्या आयुष्याचं पण आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण सामान्य माणसंसुद्धा आपल्या आयुष्यात फक्त चर्चानाट्यच होतात कारण आपण कुठलंच पाऊल उचलत नाही. सातत्याने आपण फक्त चर्चा करत राहतो आणि म्हणूनच त्याची टॅगलाईन आहे की सायलेन्स इज नॉट अन ऑप्शन. सो गप्प बसणं हा पर्यायच होऊ शकत नाही. आणि तसं मगाशी गोविंद सर म्हणाले की आपण जेव्हा एक सर्वसामान्य माणूस म्हणून रस्त्यावरनं जाताना एखादा ॲक्सिडेंट बघतो, एखादा माणूस तिथे जखमी होऊन पडलेला असतो आणि आपल्याला त्या क्षणी आपल्या मनात खूप विचार येतात की आपण जावं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं, पोलीस केस करावी. पण आपण आपल्या कामामुळे निघून जातो किंवा काही माणसं त्याचं शूटिंग करतात आणि सोशल मीडियावरती टाकतात आणि लाईक्स मिळवतात की बघा मी पाहिलेला ॲक्सिडेंट वगैरे. याच्यापेक्षासुद्धा तो माणूस गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये जे एक दोन माणसांचं द्वंद्व चाललेलं असतं ना की तू का नाही निर्णय घेतलास, का नाही त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंस, कारण त्याच्यासाठी एक एक सेकंद खूप महत्त्वाचा होता. तर ती परिस्थिती आपल्या आयुष्यात नेहमीच येते. म्हणजे गणपतीच्या दरम्यान आता गणपती सुरू होतील ना, त्या खड्डे खंडील, मांडव उभारले जातील, आपल्याला सातत्याने तो होणारा आवाजाचा त्रास होईल, मांडवाचा त्रास होईल. आणि हे केल्यानंतर आपण घरी येऊन आपल्या बायकोवरती राग काढू, पण आपण जाऊन त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी सांगणार नाही किंवा त्या मंडळाला सांगणार नाही. सो सायलेन्स इज नॉट अन ऑप्शन. मला असं वाटतं की एक अतिशय जबाबदार नागरिक म्हणून या देशाप्रती जशी तुमची काही कर्तव्य आहेत तशी तुमच्या घराप्रती आहेत, तर ह्याच्यातला नेमका जो मधली जी गॅप आहे ना ती भरून काढली पाहिजे. आणि मला असं वाटतं ती गोष्ट आहे या ती आणि इतरची. इट इज अबाउट द रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते जे अस्वस्थ होणं आहे ना ते मला असं वाटतं ते नाटकात जे होतं ते गोविंदजींनी बरोबर त्याचं सार पकडून ते सिनेमामध्ये आमच्या सगळ्या कॅरेक्टरच्या माध्यमातून बसवलं. जाता जाता गाण्याबद्दल, गझलबद्दल बोललंच पाहिजे. अत्यंत सुंदर गझल आणि छान तुमचे हे पण. गझलकार आहेत सचिन शफक, म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन पिळगावकर. ते उर्दूमध्ये शायरी जेव्हा करतात तेव्हा त्यांनी सचिन शफक हे स्वतःला घेतलेलं नाव आहे. त्यांनी फार सुंदर कविता लिहिली आहे आमच्या सिनेमासाठी. वसुधा शर्माचं संगीत आहे आणि ह्या सिनेमात मी गायिका आहे. मी जरी चांगली गायिका नसले तरी मी बरा अभिनय केला आहे. पाऊस पडतोय बाहेर. गझल खूप सुंदर आहे. सुबोधपेक्षा नक्कीच चांगलं गाते, सुबोधपेक्षा नक्कीच चांगलं गाते आणि तो साथ देईल हेही मला माहिती. सिनेमात दिलेली आहे तर वा वा, तिथेच पंचायत आहे, कुठली घ्यायची ते कळत नाही, पण फार छान आहे ही गझल. नाही असं नाही म्हणावी लागेल. बादल जो गिर के आए तो बात अलग है. क्या बात है, बात तो अलग है ही. आणि ती आणि इतरची वाट बघतोय आम्ही. फक्त जाता जाता प्रेक्षकांना पटकन काय सांगा. फार छान गोष्ट, अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शक आणि त्या दिग्दर्शकांनी विश्वास टाकलेले 4 आमच्यासारखे कलाकार, या सगळ्यांचं एक छान टीमवर्क बघायचं असेल आणि थोडंसं आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन आपण कुठे राहतो, कुठल्या गावात, कुठल्या देशात, कुठल्या जगात याची स्वतःला आठवण करून द्यायची असेल तर आमचा सिनेमा नक्की बघा. ती आणि इतर 21 जुलैपासून. जबाबदार नागरिक असाल आणि गोविंद निहलानींच्या सिनेमांचे चाहते असाल, मराठी नाटकांचे चाहते असाल तर हा सिनेमाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. सायलेन्स आणि हा सिनेमा इज नॉट अन ऑप्शन. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मनापासून शुभ. बादल जो घिर के आए तो बात अलग है. हिंदी सिनेमाचा खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ गाजवलेले अत्यंत प्रतिभावंत दिग्दर्शक गोविंद निहलानी आत्ता आपल्यासोबत आहेत. ती आणि इतर हा मराठी सिनेमा ते घेऊन आले आहेत. सर, एक तो हम राह देख रहे थे कि मराठी सिनेमा आप कब लाओगे और फायनली ती आणि इतर भेटीला आलेला आहे. खूप उत्सुकता आहे की कसा असणार आहे हा सिनेमा. मंजुला पद्मनाभन यांची कादंबरी आहे. तर या सिनेमाविषयी आधी आम्हाला सांगाल का? कारण ट्रेलर पाहून उत्सुकता खूप वाढली आहे आणि सस्पेन्सही तितकाच कायम आहे. जब मैंने ती आणि इतर बनाने की सोची तो मेरे सामने 2 चीज़ें थी, या तो उसको हिंदी में बनाऊं या उसको मराठी में बनाऊं. मैंने ये सोचा कि इस वक्त जो माहौल मराठी में है
पर्टिकुलरली कंटेंट वाइज जिस तरह का कंटेंट मराठी में आ रहा है, कहानियाँ आ रही हैं और डायरेक्टर्स आ रहे हैं, लेखक आ रहे हैं और एक्टर्स भी, बिकॉज दे ऑल कम फ्रॉम थिएट्रिकल बैकग्राउंड, एक अच्छा एटमॉस्फेयर है। मराठी सिनेमा एट द मोमेंट इज़ वेरी डायनामिक। तो मुझे लगा कि इस लैंग्वेज में अगर ये फिल्म बनेगी तो इसका इम्पैक्ट अच्छा हो कि एज ए डायरेक्टर आई फील दैट ऑडियंस इसके साथ कनेक्ट करे। ये तियानी इतर जो है ओरिजिनल कहानी एक नाटक है, इंग्लिश नाटक, जिसका ओरिजिनल नाम है लाइट्स आउट। लेखिका है मंजुला पद्मनाभन। उसके बाद आई रिक्वेस्टेड शांता गोखले जी टू राइट दी स्क्रिप्ट एंड द डायलॉग। तो बेसिक आइडिया मराठी में बनाने का ये था कि इसके साथ ऑडियंस मराठी में ज़्यादा जुड़ेगी, तो इसलिए फिर हम लोगों ने शुरू किया। बादल जो घिर के आए तो बात अलग है, उनको भी साथ लाए तो बात अलग है। बादल जो घिर के आए। नक्कीच सर, आम्ही वाट पाहत होतो तुमच्या मराठी सिनेमाची. तुम्ही आता सांगितलं की मराठी सिनेमाशी तुमचं खूप जुनं नातं आहे, आपका बहुत पुराना रिश्ता है. पण कुठेतरी डायरेक्शन में आप मराठी मूवी में थोड़ा सा लेट आए, ऐसे मतलब थोड़ा सा ये भी लग रहा है कि तो इसकी कुछ खास वजह थी या आप वो हिंदी में ज़्यादा रह गए? वो ऐसा है कि इस फिल्म में जब हमने काम शुरू किया, क्योंकि इसकी फिल्म का बेस नाटक है और जितने मेरे साथ कलाकार काम कर रहे हैं वो भी नाटक के बहुत एक्सपीरियंस्ड और सीरियस एक्टर्स हैं। लेकिन मैं नहीं चाहता था कि इसमें नाटकीयता आए। मैं चाहता था कि बिल्कुल अपना नेचुरल किस्म का प्रवाह हो इसमें। तो हम लोगों ने क्या किया, विच आई स्टार्टेड एज एन एक्सपेरिमेंट एंड मुझे लगा कि ये तो बहुत सही जगह हम पहुंच गए हैं। मैंने क्या किया कि इन एक्टर्स को बोला कि आप ओरिजिनल नाटक के संवाद पढ़ लीजिए। फिर जो शांता जी ने लिखे थे वो संवाद भी पढ़ दीजिए। तो मैंने कहा आपको पता चल जाए कि सीन में क्या हो रहा है। अब वो दोनों संवाद भूल जाइए, लेट अस इम्प्रोवाइज। तो आपको जहाँ से भी शुरू करना हो आप कीजिए, अपने अपने एक्सपीरियंस से करना चाहते हैं, कुछ इमेजिन करना चाहते हैं, कुछ भी हो। लेकिन इस सीन का जो तात्पर्य है, इस सीन का जो एसेंस है वो ये है। तो आप उस पर कैसे पहुँचोगे, आप अपने आपस में बैठ के इम्प्रोवाइज करके पढ़ो। ये इन लोगों ने इतना अच्छा किया, आई वॉज वेरी सरप्राइज्ड कि इतनी अच्छी इम्प्रोवाइजेशन ये लोग गिवन पैरामीटर्स के अंदर वो कर सकते हैं। तो ये मैंने फिर पूरी फिल्म का एक स्टाइल ही बना दिया। मगर हर सीन जो है हम ऐसे करेंगे। तो पूरी फिल्म जो आप देखते हैं वो ओरिजिनल भी है और इम्प्रोवाइज्ड भी है साथ में। आपको पता नहीं चलेगा कि ओरिजिनल कहाँ ख़त्म होता है और इम्प्रोवाइज कहाँ शुरू होता है। नहीं दीदी, पुलिस नहीं दीदी, पुलिस बहुत मारती है। तुमच्याकडे गन आहे का? हां, गन. जोपर्यंत आपण सगळे एकत्र येत नाही ना तोपर्यंत काही घडणार नाही. आजच्या मराठी सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आप देखते हो, अभी भी मराठी सिनेमा आप देखते हो, तो अभी कैसा लगता है आपको? क्या मतलब ये सब जो हालात है, बहुत सारे प्रोड्यूसर्स आ रहे हैं, बहुत सारे सिनेमे रिलीज़ हो रहे हैं, लेकिन कुछ कम है जो कंटेंट वाइज अच्छे लगते हैं या ऑडियंस जाते हैं देखने। तो आपको ये जो सिनेरियो आप कैसे, आपके नज़रिए से क्या देखते हो? इसमें दो हिस्से हैं।
एक तो जो महाराष्ट्र गवर्नमेंट का जो स्कीम है सब्सिडी देने का, उसकी वजह से बहुत पॉजिटिव असर हुआ है उसका। एंड देयरफॉर जितनी भी हमको भी डायनामिक्स दिखती है, जितनी भी अपने को उसमें जोश दिखता है मराठी सिनेमा में, उसका बहुत बड़ा योगदान है गवर्नमेंट का। और दूसरा, ये जो नए राइटर्स हैं और जो नए डायरेक्टर्स हैं वो नया सोचते हैं, तो सब्जेक्ट मैटर जो है वो अलग अलग हो रहा है। सबसे बड़ी बात जो महाराष्ट्र में हुई है, जो सिनेमा को जिससे फ़ायदा हुआ है, वो ये है कि ऑडियंस भी नई हुई। यंग जनरेशन जो है वो ज़्यादा पढ़ी लिखी है, वो ज़्यादा खुला सोचती है और अलग किस्म का सिनेमा उन्होंने अलग अलग लैंग्वेज में देखा हुआ है। फॉरेन लैंग्वेजेस में देखा है और इंडियन लैंग्वेजेस में भी, क्योंकि वो तो फैल गया है ना वो, तो वो जो नया ऑडियंस है वो सोचता भी नया है। तो ये नयापन आपको, हाँ, और वो नयापन को अप्रिशिएट करता है। तो ये जो कॉम्बिनेशन हुआ है, इट्स अ वेरी पॉजिटिव डेवलपमेंट। और मुझे लगता है अगर ये जितना इसको चांस दिया जाएगा उतना ही मराठी सिनेमा और भी आगे बढ़ेगा। क्यों क्रिएटिविटी को चांस होना चाहिए कि somebody should create something, अदरवाइज क्रिएटिविटी सिर्फ दिमाग में ही रहेगी। तो ये जो है मराठी सिनेमा को जो क्रिएटिविटी की बेस मिली है, उसको साकार करने के लिए उसको एक थोड़ी मदद चाहिए। सर आगे भी आप मराठी सिनेमा करना चाहेंगे या फिर से कोई हिंदी सिनेमा, कुछ सोच विचार कुछ है? इस वक्त अगर आप मेरे को पूछेंगे तो मैं ये कहूँगा कि माई इमीडिएट प्रोडक्शन, आई विल लाइक टू मेक वन मोर मराठी फिल्म, मेरे एक और मराठी फिल्म, क्योंकि मैं तैयार हूँ। अब मुझे मराठी ऑडियंस का और मराठी सिस्टम का जो है मुझे एक अच्छा अंदाज़ा हो गया है। तो अब मैं तो दोबारा कोई पूछेगा तो मैं तो 2-3 फिल्में बना दूँगा, लेकिन कुछ तैयारी और सीरियस किस्म की तैयारी हिंदी फिल्म के लिए भी है, क्योंकि वहाँ से तो मैंने शुरू किया था। तो मुझे उम्मीद है कि दोनों लैंग्वेजेस को मैं साथ साथ में आगे बढ़ाता रहूँ। सर बहुत अच्छा लगा, नव्या अंदाजाने, नव्या दम्यात आणि नव्या एनर्जीसह गोविंद निहलानी सर, ती आणि इतर हा सिनेमा घेऊन आपल्या समोर आलेले आहे। सर थँक्यू सो मच सर, थँक्यू। बादल जो घिर के